बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। त्यांच्यासोबत 71 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यापैकी 11 मित्रपक्षाचे आहेत। शपथ घेतल्यानंतर पीएम मोदींनी सोमवारी पंतप्रधान कार्यालयात पोहोचून पदभार स्वीकारला। त्यांनी सर्वप्रथम किसान सन्मान निधीच्या फाईलवर सही केली। पंतप्रधान कार्यालयात पोहोचल्यावर कर्मचाऱ्यांनी मोदींचं स्वागत केलं। मंत्रिमंडळाची पहिली बैठक सोमवारी सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान निवासस्थान लोककल्याण मार्गावर होणार असून त्यानंतर रात्रीचं जेवण होईल। बैठकीत मंत्र्यांना त्यांच्या खात्याचं वाटप केलं जाऊ शकतं। सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या रोडमॅपवरही चर्चा होणार आहे। अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्या खात्यांमध्ये बदल होणार नसल्याचं मानलं जात आहे। पूर्वीप्रमाणे शहा गृहमंत्री आणि राजनाथ संरक्षण मंत्री राहतील। आघाडीत समाविष्ट तेलुगू देसम पार्टी आणि जनता दल युनायटेड यांच्या मंत्रिपदांवर सर्वांच्या नजरा असतील। याशिवाय मंत्रिमंडळात समावेश असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनाही महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळात 32 खासदार आहेत, जे पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री झालेत। यामध्ये माजी खासदार सीएम शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि राष्ट्रीय लोकदल प्रमुख जयंत चौधरी यांचा समावेश आहे। निवडणुकीच्या 1 महिना आधी मी 5 वर्षाचा आराखडा बनवला आणि त्यातून 100 दिवसांचा आराखडा तयार करण्यास सांगितलं। यावर प्राधान्यानं काम केलं जाईल। मी प्लॅनमध्ये आणखी 25 दिवस जोडले आहेत। रोडमॅपवर देशभरातील तरुण सल्ले देत आहेत। मी ठरवलं आहे की 100 दिवसांव्यतिरिक्त 25 दिवस तरुणांच्या सूचना अंमलात आणण्यासाठी खर्च करतील। पीएम मोदींनी 20 मे रोजी दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं होतं। लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदींनी नव्या सरकारच्या पुढील 100 दिवसांच्या योजनेवर काम करत असल्याचं स्पष्ट केलं होतं। 100 दिवसांच्या कार्यसूचीमध्ये कृषी, वित्त, संरक्षण आणि लवकरच पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांमध्ये आवश्यक सुधारणांचा समावेश आहे। लष्करात थिएटर कमांडची निर्मिती हा देखील सरकारच्या सर्वोच्च अजेंड्यात समाविष्ट असलेल्या सुधारणांपैकी एक आहे। मोदी सरकारमध्ये एनडीएमधील मित्रपक्षांना मिळालेले मंत्रिपद पाहता राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांना अत्यंत कमी स्थान मिळालं असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होतोय। मात्र त्यात आता सत्ताधारी नेत्यांचाही समावेश झालाय। एकच खासदार असताना सीताराम मांझी यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळालंय। शिवसेनेचे 7 खासदार निवडून आलेले असताना केवळ 1 राज्यमंत्रीपद देण्यात आलंय। यावरून शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसंच शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवं होतं असंही बारणे यांनी म्हटलं आहे। मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये चिराग पासवान यांचे 5 खासदार असताना त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे। 1 खासदार असणाऱ्या मांझी यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे। कुमारस्वामी यांना 2 खासदार असताना कॅबिनेट मंत्रिपद मिळालंय। त्यामुळे आम्हालाही कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवं होतं असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटलंय। शिवसेनेला मंत्रिपद न दिल्यामुळे दुजाभाव झाल्याचा आरोपही बारणे यांनी केलाय। अजित पवार यांनी खूप मोठी भूमिका ही भारतीय जनता पक्षासाठी घेतली आहे। त्यांनी परिवाराशी देखील यासाठी रोष घेतलाय। अजित पवार यांना देखील न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पक्षाने घ्यायला पाहिजे होती अशी खंत देखील बारणे यांनी व्यक्त केली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही खासदार आता मंत्री असणार नाही। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून उदयनराजे भोसले यांच्याकडे पाहिलं जातं। छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभेमध्ये 3ऱ्यांदा निवडून आलेत। त्यामुळं उदयनराजेंचा सन्मान व्हावा ही न्याय भूमिका महाराष्ट्रातील जनतेनं निश्चितपणे केली आहे। छत्रपती उदयनराजे यांच्याविषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रेम आहे। त्यामुळे त्यांना मंत्रिपद दिलं असतं तर आनंद वाटला असता असंही बारणे यांनी म्हटलंय। केंद्रातील एनडीए सरकारला तेलुगू देसम पार्टी आणि आंध्र प्रदेशाने मदत केली नसती तर निश्चितच देशात वेगळं चित्र दिसून आलं असतं। आता सत्ताधाऱ्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी इथं बोलताना व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25व्या वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते।
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, माजी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर यंदा 5 वर्षापूर्वी झालेल्या मतदानात आणि आत्ता फार मोठा बदल झालाय. संसदेतील सत्ताधारी यांची भूमिका पाहता त्यांच्या कारकिर्दीस उतरती कळा लागली आहे. त्यांची सदस्य संख्या कमी झाली आहे. तेलुगू देसम आणि आंध्र प्रदेशातून त्यांना मदत झाली नसती तर आज चित्र वेगळं असतं. सत्तेचे विकेंद्रीकरण न करता सत्ताधाऱ्यांनी 5 वर्ष मनमानी कारभार केला. देशात सामान्य माणूस हा तुमचा माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे असं ते म्हणाले. शरद पवार म्हणाले, आजचा दिवस आनंदाचा असून सर्वांनी मिळून एक संघटना उभी केली. या संघटनेत मागील 25 वर्षात नवीन इतिहास निर्माण करण्याचं काम केलंय. अनेक गावांमधून ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची पार्श्वभूमी नाही ते सामान्य माणूस राजकारणात आले. संसदीय पद्धत असली तरी आपण करत असलेले प्रयत्न सामान्य माणूस पाहून जागृत असतो. हा पक्ष आणखी मजबूत करावा. विधानसभा निवडणूक लवकरच होणार असून त्याचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता तुम्हा लोकांच्या हातात आहे ही भूमिका आपण पटवून देऊ. सत्तेचा उपयोग हा सामान्य व्यक्तीपर्यंत कसा होईल याचा प्रयत्न एकत्रित करावा असं ते म्हणाले. बीड लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय. निकालानंतर सर्व शांत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र बीडमधील तणाव चांगलाच वाढलाय. पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. यामध्ये काही भावनिक पोस्ट आणि आक्षेपार्ह पोस्टही व्हायरल झाल्यात. अशाच काही आक्षेपार्ह पोस्टवरून बीडमध्ये तणाव निर्माण झाला होता. यानंतर वंजारी समाज चांगलाच आक्रमक झाला असून सुरुवातीला पाथर्डी शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर शिरूर आणि परळी शहरसुद्धा बंद करण्यात आलं आहे. तसंच वडवाणी शहर बंदची हाक देखील देण्यात आली आहे. बीड लोकसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना झाल्याची चर्चा आता सुरू आहे. यात बजरंग सोनावणे यांनी विजय मिळवल्यानंतर वंजारी समाजाविषयी काही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झालेत. या विरोधात संताप व्यक्त होतोय. यातील एका पोस्टवरून तणाव वाढला आहे. वास्तविक त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी सर्वांना शांततेचं आवाहन देखील केलंय. मात्र आक्षेपार्ह पोस्टवरून निर्माण झालेल्या वादाचे परिणाम काही केल्या थांबायला तयार नसल्याचं चित्र सध्या तरी दिसून येते. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. या मतदारसंघात चुरशीची लढाई पाहायला मिळाली. मात्र यात मराठा आंदोलनाचा फटका पंकजा मुंडे यांना बसला असल्याचंही बोललं जाते. प्रचारादरम्यान देखील पंकजा मुंडे यांना अनेकदा मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे निकालानंतरही हा वाद पाहायला मिळतोय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण आणि मराठा समाजाविरोधात कोणतंही विधान करू नये, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या सर्वच जागा पाडेल असा निर्वाणीचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी काँग्रेसला दिलाय. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या आंतरवाली सराटीत शनिवारपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. जालन्याचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांनी सोमवारी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना जरांगे पाटलांनी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निर्वाणीचा इशारा दिलाय. विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण आणि मराठा समाजाविरोधात कोणतंही विधान करू नये, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच जागा पाडेल असं ते म्हणाले. मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले, आमची मुलं मोठी झाली पाहिजेत, त्यांच्यासाठी आम्ही आमचे प्राण पणाला लावतोय. सरकारने आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी. असं झालं नाही तर आम्ही कुणालाही सोडणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची आणखी जास्त फजिती होईल. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यातील अनेक जागांवर सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. यात जालन्याचे भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यासह बीडच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. याशिवाय नांदेडमध्येही विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला. परभणीतही रासप नेते महादेव जानकर यांची शिट्टी वाजली नाही. या सर्वांचा पराभव मराठा फॅक्टरमुळे झाल्याचा दावा केला जातोय. मनोज जरांगे पुढे म्हणाले की
कल्याण काळे आमच्याकडे कशासाठी आले हे आम्हाला माहीत नाही. ते बसले आणि चर्चा केली. काँग्रेस मराठ्यांची मतं घेत आहे आणि निवडून आल्यानंतर वडेट्टीवार आमच्या विरोधात बोलत आहेत. याविषयी आम्ही काळेंकडे नाराजी व्यक्त केली आहे. दाऊदशी संबंधित असलेली प्रफुल्ल पटेलांची मालमत्ता सोडवली म्हणून अजित पवार गटाला मंत्रिपद मिळालं नाही असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय. तसंच हे मोदी सरकार नाही किंवा भाजपचं सरकार नाही तर NDAचं सरकार आहे असंही राऊत म्हणालेत. त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदी सरकारच्या शपथविधीवरून भाष्य केलंय. संजय राऊत म्हणाले, काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. हे मोदी सरकार नाहीत किंवा भाजपचं सरकार नाही. मोदींचं सरकार, मोदी तिसरी बार, मोदी गॅरंटी, सब कुछ मोदी असं काल चित्रण होतं. एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलं आहे. चंद्राबाबू आणि नितीश बाबू या टिपूंचा इतिहास सर्वांना माहीत आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? पियुष गोयल मंत्री झाले. ते स्टॉक एक्सचेंजवाल्यांचे मंत्री आहेत असं राऊत म्हणाले. पुढे संजय राऊत म्हणाले, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पक्षाकडे आश्रयाला आहेत. त्यांना स्वाभिमान असता तर राज्यमंत्रीपद धुडकावलं असतं. नकली सेनेला एक राज्यमंत्रीपद फेकलं आहे. हे दोन्ही गट भाजपचे आश्रित आहेत. हे कॅबिनेट मंत्रीपदही किती दिवस टिकेल माहीत नाही. काल ते शपथ घेत असताना काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होत होता. तुम्हाला काश्मीर, जम्मू काश्मीरची चिंता नाही, फक्त सरकार चालवायचं आहे असं राऊत म्हणाले. पुढं अजित पवार गटाबाबतही राऊतांनी भाष्य केलं. ते म्हणाले, अजित पवारांच्या बाबतीत आम्हाला असं समजलंय की दाऊदशी संबंधित असलेली प्रफुल्ल पटेलांची 150 कोटींची प्रॉपर्टी क्लिअर केली. अजून काय पाहिजे? ईडीने जप्त केलेली ही प्रॉपर्टी क्लिअर केली. त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. मग मंत्रिपद कशाला पाहिजे असं राऊत म्हणाले. साताऱ्यातील झाडानी येथील तब्बल 620 एकर जमीन बळकावल्याप्रकरणी गुजरातचे GST आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करावी अशी मागणी करत माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाला झाडानी येथील ग्रामस्थांकडूनही पाठिंबा दिला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी सुशांत मोरे यांनी सह्याद्री वाचवा मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात विविध ठिकाणी जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसंच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मिळवली. त्यानुसार झाडानी येथील 640 एकर जमीन मूळचे नंदुरबारचे असणारे आणि गुजरात येथील GST आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ग्रामस्थांनी दिशाभूल करून बळकावल्याचं स्पष्ट झालं होतं. तसंच या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचंही दिसून आलं होतं. जमीन हडपल्याप्रकरणी विविध ठिकाणी तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वाई प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी GST आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्याकडे तिघांना नोटीस बजावून दिनांक 11 जून रोजी कागदपत्रांसह लेखी म्हणणं हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यात कमाल जमीन धारणांचा उल्लेख होता, परंतु झाडानी परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत कोणतीही कारवाई अजून करण्यात आलेली नाही. झाडानी प्रकरण उघडकीस आल्यानंतर या गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचं निवेदन दिलं होतं. तसंच मागण्या मान्य न झाल्यास सुशांत मोरे यांच्या समवेत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. सोमवारी मोरे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर झाडानी ग्रामस्थांनी उपोषणस्थळी येऊन मोरे यांना पाठिंबा दिला. तसंच याबाबत शासनाने त्वरित कारवाई करावी. तसंच आमच्या जमिनी विक्री करणारे एजंट संजय मोरे, आनंद शेलार हे होते. त्यांच्याशी आम्ही 2007 ते 2023 पर्यंत संपर्क करून गावठाण, मंदिर आणि शिल्लक जागा परत देण्याबाबत विनंती करत होतो. मात्र अद्यापपर्यंत त्यांनी आमचा प्रश्न सोडवला नाही. त्यामुळे यांच्यावरही कारवाई करावी, अन्यथा मोरे यांच्या बरोबरीने आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. नवनिर्वाचित NDA सरकारमध्ये अवघ्या एका राज्यमंत्री पदावर बोळवण करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये निराशा पसरली आहे. त्यामुळे दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर एका अज्ञात व्यक्तीने बॅनर लावून शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या बॅनरमुळे NDAच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार अस्तित्वात आलंय.
नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। यावेळी त्यांच्यासोबत NDAच्या 72 मंत्र्यांचा शपथविधी झाला। त्यात सरकार स्थापनेत सिंहाचा वाटा असणाऱ्या जदयू आणि तेदेपाला झुकते माप मिळालं, तर महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ 6 मंत्रिपदं आली। त्यातही महाराष्ट्रातील भाजपच्या 4 खासदारांनी शपथ घेतली। एक राज्यमंत्रीपद रामदास आठवले यांना देण्यात आलं, पण सर्वात मोठी जोखीम पत्करून भाजपसोबत आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बोळवण केवळ एका राज्यमंत्रीपदावर करण्यात आली। विशेषतः राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळालं नाही। यामुळे हे दोन्ही पक्ष नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर एका अज्ञात व्यक्तीनं शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र येण्याचं आवाहन करणारे एक बॅनर लावलंय। या बॅनरवर शिवसैनिकांनो, वाघांनो, संघटित व्हा, महाराष्ट्राच्या विकासाला गतिशील करा, आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा असा सूचक मजकूर या बॅनरवर नमूद करण्यात आला आहे। हे बॅनर नेमकं कुणी लावलं हे अजून समजलं नाही, पण त्यावर महाराष्ट्रातील कोट्यवधी शिवसेना प्रेमी असा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र येण्याचं आवाहन करणारी व्यक्ती कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात का असाही प्रश्न उपस्थित होतोय।